उद्याच्या पिढीला आपण काय प्रकारे काय देणार, काय ठेवा देणार असे विचार मनात येतात आणि त्याची खरं तर सुरुवात मुलांच्या शिक्षणापासून होते. अभ्यासक्रमातील बदल या संदर्भात आज लोकशाही उत्सव समिती व मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग यांनी एक व्याख्यान आयोजित केले होते. त्याचे काही क्षण आपल्यासाठी. सर्वप्रथम मी आजच्या वक्त्यांना स्टेजवर निमंत्रित करते. डॉक्टर विनीता बाळ, डॉक्टर देवकुमार आहिरे आणि आजचे अध्यक्ष विनय रमारंगार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी त्याच्या वक्त्यांची थोडक्यात ओळख करून देते. मला असं सांगण्यात आलेलं आहे की वक्त्यांकडे बोलण्यासारखं खूप आहे आणि ते ऑलरेडी परिचित असल्यामुळे अगदी 2-2 शब्दात त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची. त्याप्रमाणे डॉक्टर विनीता बाळ शिक्षणाने जरी MBBS डॉक्टर असल्या तरी करिअरमधलं संशोधन क्षेत्रात त्यांनी केलं. दिल्लीमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी मध्ये त्या कार्यरत होत्या आणि सध्या आयसर संस्थेशी संलग्न आहेत. त्या व्यतिरिक्त अनेक पुरोगामी संघटनांशी त्या जोडलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपले दुसरे व्यक्ती आहेत डॉक्टर देवकुमार आहिरे. इतिहासाचे अध्यापक आहेत, डॉक्टरेट आहेत. त्याच व्यतिरिक्त ह्युमन स्टडीज, बुद्धिस्ट आर्किओलॉजी, सायकोसोशल काउन्सिलिंग इत्यादी अनेक विषयांचाही त्यांचा अभ्यास आहे. आजही आपल्याला ते अभ्यासक्रमातील इतिहासातला जो बदल तोडफोड चाललेली आहे त्याविषयी बोलणार आहे. आजचे अध्यक्ष आहेत विनय रमारंगार, रसायनशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक, मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. गेल्या 33 वर्षांचा त्यांचा केमिस्ट्री शिकवण्याचा अनुभव आहे आणि लोकशाही उत्सव समितीचे कार्यकर्ते. आता प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिल्यानंतर मी सीमाला विनंती करते की तिने कार्यक्रमाची प्रस्तावना सुरुवात करावी. सकाळी हा कार्यक्रमाला यायचंय म्हणून व्हॉट्सअपला आजच्या कार्यक्रमाचं पोस्टर ठेवलं आणि एका व्यक्तीने मला मेसेज केलाय. मी मेसेज करतो, मी बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो, कधी कधी विचार करतो त्याच्यावर. त्यांनी म्हटलं की डार्विनचे सिद्धांत पूर्णतः खरा आहे. मी त्याच्यावर काहीच बोललो नाही, कारण की मला माहित होतं त्याला मी काही सांगितलं तर त्याला काही किती समजणार आहे. स्टेटसवर त्यांनी ती कॉमेंट केली. पण मी मग विचार करत होतो, मी विज्ञानाचा अभ्यासक नाहीये, त्याच्यामुळे मला त्याविषयी जास्त माहित नाही पूर्ण खरं आहे, किती खरं आहे, काय खरं आहे. पण किमान विज्ञान या क्षेत्रामध्ये जे काम करणारी लोक आहेत ते जे सांगतात तर त्याच्यात वाटतं की बाबा पारंपरिक जे विश्लेषण केलं जात आहे एकूणच उत्क्रांतीविषयी धर्मांमध्ये किंवा तथाकथित परंपरेमध्ये, त्यापेक्षा डार्विनने जे काही सांगितलेलं आहे ते आपल्याला पटतं. एक विद्यार्थी म्हणून, सामाजिक शास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला वाटतं की किमान मला माहित नाही किती खरं किती खोटं. आणि आता ताईंनी ज्या पद्धतीने मांडणी केली तर ती जास्त गरजेची मला वाटतं मोठ्या प्रमाणात हे लोकांमध्ये जायला. कारण की ज्याने मला ती कॉमेंट केली तो माझ्या वयाचा, म्हणजे मी ते तो 34 वर्ष वयाचा असेल, माझ्यापेक्षा एखाद्या वर्षांनी मोठा. त्यांनी ते म्हटलं. आता याचं कारण काय, मी बोलणार प्रामुख्याने इतिहास आणि थोडंफार राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांमध्ये जे या अभ्यासक्रमांमध्ये जे बदल झाले त्या संदर्भात. पण डार्विनचा मुद्दा आहे आणि बऱ्याच वेळेस चर्चा होते आणि सुरुवातीलाच प्रास्ताविक करताना सीमाताईंनी एक या सगळ्या बदलांचा, पाठ्यपुस्तकांच्या बदलांचा एक राजकीय संदर्भ आहे तो जो सांगितला तो मला वाटतं तो खूप महत्वाचा आहे. कुठलीही गोष्ट अशी निर्वात पोकळीमध्ये घडत नाही, तिला बऱ्याच गोष्टी असतात. आणि विनोदताईंच्या बोलण्यामध्ये 2-3 घटना आल्या त्या, म्हणजे एक तर आता डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत काढला किंवा तो वगळला किंवा कमी केला असं जे काही आहे ते मला वाटतं एक खूप व्यापक संदर्भामध्ये घडतंय. म्हणजे 2018 मध्ये सत्यपाल सिंग यांनी म्हटले की वैज्ञानिक दृष्ट्या चुकीचा आहे डार्विनचा सिद्धांत आणि त्याची खूप मोठी बातमी झाली. आणि 2019 मध्ये आंध्र विद्यापीठामधल्या जी इंडियन सायन्स काँग्रेस झालेली तिथे असं म्हटलं गेलं होतं की बाबा दशावताराची कल्पना जी आहे तर ती चांगल्या पद्धतीने इव्होल्युशन स्पष्ट करते डार्विनच्या सिद्धांतापेक्षा. आता हे 2 मतं जी मांडली होती ती आता शिक्षण आणि एकूणच आपलं म्हणजे सरकार या दोन्ही ठिकाणी खूप मोठ्या पदांवर असलेल्या लोकांनी मांडली. आता अशा मोठ्या पदांवर असलेली लोक ज्यावेळेस असं बोलतात तर त्याचे परिणाम काय होतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
सर्वसामान्य लोकांची तर कशी मतं असतात आणि त्या मतांना पुन्हा एक वेगळ्या पद्धतीची अधिमान्यता अशी लोक ज्यावेळेस बोलतात तेव्हा होतं. आणि म्हणून मला वाटतं की जो विज्ञानाच्या पुस्तकात जर असं काढलं गेलं असे आहे त्याला हा व्यापक संदर्भ आहे आणि तो व्यापक संदर्भामुळेच ते काढलं गेलं हे मला वाटतं आपल्याला विसरता येणार नाही. दुसरा मी आता तीन मुद्द्यांमध्ये माझं बोलणार आहे. पहिलं एकूणच पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम, त्याच्यानंतर याचं तथाकथित जे रॅशनलायझेशन आहे सुसूत्रीकरण आहे त्याचं राजकारण आणि नंतर प्रामुख्याने इतिहासाच्या पुस्तकांमध्ये काय बदललं आणि त्या अनुषंगाने समाजशास्त्र आणि राज्यशास्त्राविषयी थोडं बोलेन. एक मी 2-4 दिवस पाहत होतो NCERTच्या वेबसाईटवर की काय या लोकांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि कशा पद्धतीने ते या सगळं समर्थन करत आहेत या सगळ्या प्रक्रियेचं. तर आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी मला कळाल्या आणि या निमित्ताने म्हणजे जरी मी इतिहास विषय शिकवतो तरी मी हे पाठ्यपुस्तकांमध्ये नेमके बारीक सारीक काय बदल झालेले आहेत हे मी आतापर्यंत बघितलेलं नव्हतं. मी वाचून होतो, अभ्यासू लोकांनी ज्या लिहिलं ते मी वाचून होतो, पण मी मागचे 3-4 दिवस सलग NCERTच्या वेबसाईटवर बघत होते काय नेमके बदल केलेले आहेत. तर तिथे खूप इंटरेस्टिंग माहिती आहे आणि मी आपल्यापैकी बऱ्याच जणांना हेही सुचवेल की स्वतःही आपण तिथे जाऊन जर व्हिजिट केलं तर काही गोष्टी आपल्याला स्पष्ट होतील. कारण सांगितलंय दोन कारण प्रामुख्याने येत आहेत की हा जो अभ्यासक्रमामधला बदल केला, रॅशनलाइज केला केलं. तर एक तर ताईंनी सांगितलं पॅन्डेमिक कोविडचं कारण, कोविडच्या कारणामुळे आम्ही हे करत आहोत कारण अभ्यासक्रमाचा लोड म्हणजे कंटेंट लोड हा शब्द त्यांनी वापरलेला खूप आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातली काही प्रकरणं, काही भाग, काही पॅरेग्राफ, काही शब्द हे उडवलेले आहेत. आणि दुसरं एक कारण दिले की न्यू एज्युकेशन पॉलिसी, या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा असं म्हटलं गेलेलं आहे की जो कंटेंट लोड आहे अभ्यासक्रमाचा जो भार आहे विद्यार्थ्यांवरचा तो कमी करायचा आणि विद्यार्थ्यांना एक्सपेरियन्शियल एज्युकेशन एक्सपेरियन्शियल एज्युकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा क्रिएटिव्ह माइंड घडवायचा आणि त्याच्यामुळे आम्ही हे असं केलं, अशा पद्धतीने रॅशनलाइज केलं असं म्हटलं गेलेलं आहे. आता आपण जर सगळे पुढचे जर गोष्टी जर बघितल्या तर मग खरंच त्याच्यात क्रिएटिव्ह माइंड घडणार आहे का असा खूप मोठा एक प्रश्न निर्माण होतो. तो मी शेवटच्या मुद्द्याच्या ज्यावेळी चर्चा करेन त्यावेळेस बोलेन. आता रॅशनलाइज हे टेक्स्ट बुक्स करण्याच्या संदर्भात 5 प्रकारचे त्यांनी मुद्दे अजून मांडलेत. म्हणजे हे 2 कारण दिलीत, या कारणांमुळे आम्ही रॅशनलाइज करत आहोत आणि मग 5 मुद्दे आहेत. तो पहिला मुद्दा जो असा आहे की जे वेगवेगळ्या प्रकारचं जे साहित्य त्या साहित्यातून जे ज्ञान निर्माण होतं ते विद्यार्थ्यांपर्यंत जायला पाहिजे. दुसरं, या सगळ्या पाठ्यपुस्तकातनं अभ्यासक्रमातनं भाषिक कौशल्य जे आहे विद्यार्थ्यांचं ते घडलं पाहिजे. आणि तिसरा जो मुद्दा आहे की महामारीच्या काळामध्ये जो भार आहे तो कमी झाला पाहिजे. आणि चौथा मुद्दा जो आहे की या सगळ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना जो कंटेंट आहे तो सहज उपलब्ध झाला पाहिजे आणि त्यांना म्हणजे अशा सोबत किंवा म्हणजे 4-2 लोकांना एकत्र येऊन अभ्यास करता आला पाहिजे. ही 4 मुद्दे एक शिक्षक म्हणून, एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मला पटणारी आहे, चांगली गोष्ट आहे. 5वा मुद्दा आपल्याला थोडा वॉर्निंग देणारा आहे. तो त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की समकालीन संदर्भात कालबाह्य झालेला आशय काढून टाकण्यात आलेला आहे. तर आता समकालीन कंटेंट विच इज इररिलेव्हंट इन द प्रेझेंट कॉन्टेक्स्ट असं म्हटलेलं आहे. हा जो मी आणि या सगळ्या रॅशनलायझेशनच्या संदर्भात अनेक लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलंय, मराठी इंग्रजीमध्ये विपुल प्रमाणात लोकांनी लिहिलंय, समर्थनात लिहिलंय, विरोधात लिहिलंय. पण मी हा जो 5वा जो मुद्दा आहे या 5व्या मुद्द्यावर खूप कोणी सखोल चर्चा केलेली दिसत नाही. मी जेवढं त्या मागच्या 4-5 दिवसांमध्ये जेवढं खोदकाम केलं डिजिटली, तर हे इररिलेव्हंट इन द प्रेझेंट कॉन्टेक्स्ट म्हणजे कालबाह्य, समकालीन संदर्भात कालबाह्य झालेली गोष्ट किंवा आशय. आता मग आपण हे वाचल्यानंतर काय काय वगळलं किंवा काढून टाकलं याचा विचार केला तर मग आपल्याला कळतं की हे काल मग कशावरनं किंवा कशासाठी तुम्ही म्हणतायत की हे कालबाह्य झालेलं आहे.
आणि म्हणून मग आपल्याला थोडं गंभीर आणि थोडं याविषयी खूप जागरूक होणं गरजेचं आहे. आता जो मुद्दा आहे पाठ्यपुस्तकांचा आणि अभ्यासक्रमाचा, म्हणजे आम्ही स्वतः बऱ्याच वेळेस अभ्यासक्रम बदलतो. अभ्यासक्रम बदलणं ही चांगली गोष्ट आहे, वाईट नाही. जे सगळ्या म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे एकूणच ज्ञान व्यवहाराच्या क्षेत्रामध्ये जी लोक काम करतात त्या सगळ्या लोकांना हे माहिती आहे की अभ्यासक्रम बदलतात, चांगली गोष्ट. नवीन जसं नवीन संशोधन होतं ते नवीन संशोधन आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आलं पाहिजे, म्हणून आधीचं संशोधन आधीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याऐवजी नव्या गोष्टी आल्या पाहिजेत. याच्यासाठी पाठ्यपुस्तकं बदलतात, अभ्यासक्रम सुद्धा बदलतात आणि चांगली गोष्ट आहे. ज्ञानशास्त्रामध्ये ज्ञान व्यवहारामध्ये याला चांगली गोष्ट मिळेल. उलट खूप दीर्घकाळ जर एखादं अभ्यासक्रम एखादं पाठ्यपुस्तक जर बदललेलं नसेल तर त्याला चांगली गोष्ट म्हणून बघितलं जात नाही. म्हणून 2-3 वर्षाने पुस्तकं बदलली पाहिजेत असंही काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. कारण की सातत्यानं नवनवं संशोधन विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सातत्यानं होत असतं, त्याच्यामुळे बदललं पाहिजे, ही चांगली गोष्ट. आता आधी जर ताईंनी जो मुद्दा सांगितला त्यांच्या मांडणीमध्ये की आधी जी बदललेली आहे ती प्रामुख्याने तो सगळा राजकीय संदर्भ होता. राजकीय कारणांमुळे बदललेली अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकं, आणि काही वेळा पाठ्यपुस्तकं आणि अभ्यासक्रम हे काय म्हणतात ज्ञान व्यवहाराचा भाग म्हणून बदलतात. शिकवणारी जी लोक असतात ती बदलतात, त्याच्याशी डायरेक्ट राजकीय संदर्भ असेलच असं नसतं. आणि म्हणून पाठ्यपुस्तकं बदलणं अभ्यासक्रम बदलणं ही चांगली गोष्ट आहे. फक्त ते पाठ्यपुस्तक बदलताना आणि अभ्यासक्रम बदलताना त्याच्यासाठी जे स्पष्टीकरण दिलं जातं, त्याच्यासाठी प्रत्येक मुद्द्याचं जे विश्लेषण केलं जातं ते कुठल्या दिशेला जात आहे, कोण देत आहे आणि कसं देत आहे, हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत. अन्यथा बऱ्याच वेळेस ज्यावेळेस पाठ्यपुस्तकं बदलत नाही तर बऱ्याच वेळेस जुन्या गोष्टी शिकाव्या लागतात किंवा समजून घ्याव्या लागतात. म्हणून हे बदलणं जे आहे ते चांगलं आहे, पण त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचे स्पष्टीकरण दिले जातात, त्याची मांडणी कशी केली जाते हे बघणं खूप महत्वाचं असतं. आणि इथे मला दिसतंय की ज्यावेळेस आपल्या NCERTने हे जर सगळं जो रॅशनलायझेशन करण्याचा जो प्रकल्प घेतला हाती, तर त्याचं जे स्पष्टीकरण दिलं पाहिजे होतं तर ते स्पष्टीकरण खूप वेग स्वरूपातलं, संदिग्ध स्वरूपात, म्हणजे महामारी आहे किंवा महामारीमुळे आशयाचा भार येतोय विद्यार्थ्यांवर, आणि दुसरं म्हणजे आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे आले, तर हे खूप संदिग्ध आहे. आणि प्रत्येक विषयामधले जे मुद्दे किंवा जे प्रकरणं वगळली त्याला मात्र कुठलंही स्पष्टीकरण नाही, त्याला मात्र कुठलंही आधार नाही की हे प्रकरण आम्ही या अभ्यासक्रमातून वगळलं किंवा हा पॅरेग्राफ बदलला तर त्याचं विश्लेषण काय, म्हणजे हे आधीचं प्रकरण ठेवलं आणि हे प्रकरण वगळलं तर याचं काही विश्लेषण आहे का, तर त्याचं विश्लेषण नाही. आणि म्हणून मग हे जे सगळं अभ्यासक्रमामध्ये जो हा तथाकथित सुसंत्रीकरणाचा किंवा रॅशनलायझेशनचा जो प्रकल्प झाला किंवा जो सगळा चालू आहे त्याविषयी आपल्याला खूप काय म्हणजे जागरूक होणं गरजेचं आहे आणि त्याला थोडं गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. दुसरी एक गोष्ट की हे कुणी केलं आहे, म्हणजे लोक NCERT मध्ये एक्सपर्ट लोकांनी केलंय, पण कुठले बदल आता जसं ताई म्हटल्या त्या विज्ञानाविषयी जरी बोलत असल्या ते म्हणतात किंवा मी बायोलॉजीचे एक्सपर्ट आहे, हे सांगावं लागतंय. तर तसं तुम्ही इतिहासाचा जर माझ्या विषयाचा जर अभ्यास करत असाल तर प्राचीन भारताचा जो अभ्यासक आहे तो आधुनिक भारताविषयी काही एक्सपर्ट असेलच असं नाहीये. त्याच्यातही पुन्हा आधुनिक भारतामध्ये जर अभ्यास करत असेल, एखादा जर लेबर हिस्ट्रीचा अभ्यासक असेल तर तो काही जेंडर हिस्ट्रीचा अभ्यासक असेलच असं नसतं. त्याला तोंड ओळख असते किंवा फुटकळ माहिती असते, त्याच्यातला तो एक्सपर्ट असेलच असं नसतं. आणि म्हणून प्रत्येक पातळीवर प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये जे बदल झाले तर त्या विषयातल्या तज्ञ व्यक्तीने ते सुचवलेत का किंवा तज्ञ व्यक्तीने ते केलेत का, त्याच्यासाठी तज्ञ व्यक्तीचं स्पष्टीकरण काय आहे का. आणि दुसरं म्हणजे हे तर तज्ञ व्यक्तीचं स्पष्टीकरण, आणि दुसरं म्हणजे ज्ञानशास्त्रीय त्याला काही कॉन्टेक्स्ट आहे का की बाबा हा मुद्दा तिथे होता. आणि हे झालं इतिहासाच्या तज्ञ व्यक्तीचं मत
की त्याच्यामुळे आम्ही घेत नाही. दुसरं, ज्ञानशास्त्रीय कारणांमुळे ते वगळलं जातंय का असे कुठलेही स्पष्टीकरण आपल्याला इथे दिसत नाहीत. आणि म्हणून हे थोडं आपल्याला खूप गंभीर प्रकार आहे असं म्हणावं लागतं. दुसरा एक याच्यातला जो मुद्दा आहे तो राजकारण, या सुसूत्रीकरणाचं जे राजकारण आहे त्याचं. कारण तुम्ही जर प्रत्येक पुस्तक जर बघितलं तर त्यावेळेस कदाचित काही लोकांना हे राजकारण लक्षात येत नाही, पण वेगवेगळे पुस्तकं जर बघितली त्यावेळेस हे राजकारण थोडं लक्षात येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यातलं जे एक म्हणजे 7वीतल्या इतिहासातलं एक प्रकरण वगळलेलं आहे. म्हणजे मुघल हिस्ट्रीविषयीचे 3 प्रकरणं होती, त्याच्यातले 2 प्रकरणं वगळली, एकच प्रकरण ठेवलंय. आणि जे नंतरची जी 2 प्रकरणं होती ती प्रामुख्यानं आर्थिक इतिहास, स्थापत्याचा इतिहास, तंत्रज्ञान आणि त्याच्यानंतर बाजार आणि नंतर या सगळ्या गोष्टींची चर्चा करणारे जी प्रकरण होते. मध्ययुगीन काळामध्ये तंत्रज्ञान होतं, त्याचं स्वरूप कसं होतं, अर्थव्यवस्था होती ती कशी होती, ती चर्चा करणारी जी प्रकरणं ती सगळी वगळली तर फक्त राजकीय ती एक स्वरूपाची चर्चा करणारं ते प्रकरण ठेवलेलं आहे. दुसरं, हे बघितल्यानंतर मग पुढे आपल्याला दिसतं की 11वीचं जे इतिहासाचं पुस्तक आहे ते द थिंग्स इन वर्ल्ड हिस्ट्री असं त्याचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये जे द सेंट्रल इस्लामिक लँड असं इंग्रजीमध्ये त्याला म्हटलेलं आहे आणि हिंदी व्हर्जनला जर आपण बघितलं तर इस्लामचा उदय आणि विस्तार हे जे पूर्ण प्रकरण तेच वगळून टाकलेलं आहे. आणि नंतर मग आपल्याला पुढे दिसतं की जे 12वीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये 12वी जे थिंग्स इन इंडियन हिस्ट्री सेकंड या पुस्तकामध्ये पुन्हा त्याच्यातनं एक जे मुघल हिस्ट्रीवरचं जे प्रकरण आहे ते पुन्हा काढून टाकलेलं आहे. तर आता याच्यामध्ये कॉमन गोष्ट आहे आपल्याला मुघलांचा इतिहास आणि इस्लाम हे वगळून टाकणं. आता याचे काय काय परिणाम होतात ते थोडं आपण बघू. म्हणजे 7वीतलं जे पुस्तक बदललं आणि तुम्ही जर NCERTच्या वतीने जे काही लोकांनी भाष्य केलं आणि या सगळ्या तथाकथित रॅशनलायझेशनचे जे समर्थन करणारी लोक आहेत त्या लोकांनी बऱ्याच वेळेस अशी भाष्य केले की आम्ही एका इयत्तेतलं एका वर्गातलं बदललं कारण ते आधीच्या इयत्तेमध्ये आहे किंवा नंतरच्या इयत्तेमध्ये आहे म्हणून आम्ही ते बदललंय. आम्ही बदललं काहीच नाहीये, फक्त जे अतिरिक्त होतं ते काढून घेतलं. आता याच्याविषयी खूप लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा केलेली आहे. एकतर या सगळ्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मुलांचं गळती होते. म्हणजे जर एखादा मुलगा 10वीच्या आतमध्ये जो शाळा त्यांनी सोडली तो गेला नाही पुढे आणि ते तुम्ही ठेवता की तो 12वीला शिकेल तर मग त्या मुलाला ते शिकणं तिथे म्हणजे त्या मुलाला त्या ज्ञानापासून तो वंचित राहिला, ते त्याला घेताच येत नाहीये. तुम्ही अपेक्षित करताय की तो 10वी होऊन 12वीला जाईल. म्हणजे जो तिथनं त्याची गळती झाली त्याच्यासाठी ते थांबलं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यात दिसतो असा की जे अपेक्षित आहे या सगळ्या म्हणजे विशेषतः जे 11वीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये जगाच्या इतिहासाची चर्चा आहे. म्हणजे तिथे पहिल्या याच्यामध्ये रोमन साम्राज्य, बेझंटाईन साम्राज्य याची चर्चा येते आणि मधला जो इस्लाम आणि इस्लामचा विस्ताराचा काळ आहे ते प्रकरण मात्र वगळलं गेलं. आणि नंतर डायरेक्ट मग जे मंगोल साम्राज्य, नोमॅडिक एम्पायर असं जे आहे ती मधला काळ जो आहे जो इस्लाम या धर्माचा उदय आणि त्याच्यासोबत एक वेगळ्या प्रकारचा जो सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रचार, प्रसार, विस्तार, देवाणघेवाण झाली तो मात्र याच्यातनं वगळला गेला. तर याच्यातनं होतं काय की एखाद्या मुलाला 11वीला जगाच्या इतिहासाची जी त्याची समज आहे ती अशी तुटक्या स्वरूपात होती. म्हणजे याच्यामध्ये म्हणजे जे इतिहासामध्ये आम्ही नेहमी आणि बऱ्याच वेळेस अनेक लोकांना त्याचा थोडा म्हणजे काय कंटाळा येतो की काय बाबा तुम्ही क्रोनॉलॉजी मध्ये बोलतात पण एखादी गोष्ट एखादी घडामोड समजून घेण्यासाठी तिची क्रोनॉलॉजी कशी आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर या पुस्तकामध्ये त्या क्रोनॉलॉजी मध्येच काय म्हणतो आपण खंड पडताना दिसतो आणि ही तर वरवरची गोष्ट आहे. म्हणजे एकतर तो
त्याला सगळं रोमन साम्राज्याचा उदय कसा झाला आणि त्याचा ऱ्हास कसा झाला हे कळेल आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मंगोल साम्राज्याच्या याच्यामध्ये मधल्या काळामध्ये जे झालं, मधल्या काळामध्ये नुसतं इस्लामचा उदय आणि विस्तार नाही झाला, तर त्याच्यासोबत तुम्ही जर बघितलं तर स्पेन पासून तर उत्तर भारतापर्यंत लोकांचं इंटरॅक्शन झालेलं आहे, ज्ञान व्यवहार झालेला आहे, संस्कृतीची देवाणघेवाण झालेली आहे. आणि अनेक विज्ञानाच्या दृष्टीने की ज्यावेळेस मध्ययुगीन काळामध्ये युरोपामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञानविरोधी ज्या गोष्टी घडतात, तर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात युरोपीय ज्ञान हे सगळं अरब लोकांनी अरबी भाषेमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. आणि नंतर ते आपल्याला माहिती की रेनेसान्सच्या काळामध्ये नंतर पुन्हा युरोपियन भाषांमध्ये भाषांतरित झालं. म्हणजे इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी यांचे धार्मिक संघर्ष झाले का झाले, पण त्याच्यासोबत ज्ञानव्यवहारातली संस्कृतीतली जी देवाणघेवाण झाली आणि त्याच्यातनं ती देवाणघेवाण झाली ती पुन्हा अनेक खंडांना जोडणारी. म्हणजे तुम्ही स्पेन, इकडे नॉर्थ आफ्रिका सगळा, पूर्ण सेंट्रल एशिया आणि उत्तर भारत या सगळ्या भूभागाला तो जोडणारा काळ आहे. म्हणजे आपल्याला जर मध्ययुगीन भारत जर समजून घ्यायचा असेल तर ज्याला आपल्याला सेंट्रल एशिया समजूनच घ्यावा लागतो. म्हणजे तुर्क भारतात का आले, मुघल भारतात का आले, हे आपल्याला भारताचा इतिहास नुसतं समजून घेऊन चालत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला सेंट्रल एशियामध्ये काय घडत होतं हे समजल्याशिवाय आपल्याला भारताचा इतिहासही समजून घेता येत नाही. आणि इथे ज्यावेळेस हा इस्लाम त्याचा उदय आणि विस्तार हा ज्यावेळेस हे प्रकरण ज्यावेळेस काढलं जातं तर त्यावेळेस विद्यार्थ्यांना एकतर क्रोनॉलॉजी समजणार आणि दुसरं या दोन घटनांमध्ये जो संदर्भ आहे, जो संबंध आहे, तोही इथे समजणार नाही किंवा तो लक्षात येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे पुन्हा राजकीय स्वरूपातलंच पुन्हा प्रकरण नाही. याच्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, वैचारिक, ज्ञानात्मक अशा अनेक गोष्टींची देवाणघेवाण झालेली आहे. अनेक परकीय प्रवासी वेगवेगळ्या मध्य एशियातल्या वेगवेगळ्या देशांमधून आली तिथे, त्यांनी ती निरीक्षणं केली, इथल्या अनेक गोष्टींविषयी बोलली. या सगळ्या गोष्टी पण आपल्याला इथे राहून जातील असं आपल्याला दिसतं. आणि नंतर मग पुन्हा एकतर 7वीतनं मुघलांचा इतिहास काढला, नंतर तो पुन्हा 12वीला तो काढला, प्रकरणच काढलेलं आहे. म्हणजे एकीकडे मग आपल्याला असं दिसतं, तुम्ही तो बघितलं तर हे जे म्हणणं आहे की ऑलरेडी तो दुसरीकडे शिकणार आहे आणि आधीच आम्ही काढलाय, तर याला आपल्याला कुठेही आधार मिळत नाही. ते फक्त आपलं म्हणणं मांडण्यासाठी की आपल्या म्हणण्यात आपण जे केलं त्याला डिफेंड करण्यासाठी असं म्हटलं जात आहे. म्हणून हे एक याचं काय म्हणू, नॅशनलायझेशनचं पॉलिटिक्स हे जसं इस्लाम आणि मुस्लिम समाज आणि इतिहास या संदर्भात आपल्याला दिसतं, तसं आपल्याला बाकी इतर गोष्टी ज्या आहेत त्यांच्या संदर्भात दिसतं. म्हणजे एक त्याच्यातलं प्रकरण जे आहे जे कलोनियल आर्किटेक्चर विषयीचं ते अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे. ते तिथे काढून स्थापत्य म्हणजे आपल्याला अजूनही अनेक वेळा सर्वसामान्य पातळी ज्या वेळेस आपण बोलतो की अरे 1500 वर्षाविषयी भारतीय लोकांनी बांधलेला पूल पडला, पण ब्रिटिशांचे 200 वर्षाचे पूल अजून आहेत. तर हे फक्त ब्रिटिश म्हणजे ते सरकार होतं त्यांचंच नाही, तर त्याच्या मागचं त्यांचं टेक्निक, त्याच्या मागचं त्यांचं स्थापत्यशास्त्र काय होतं, कसं होतं आणि ते कसं त्यांनी उभं केलं याची चर्चा करणारं जे प्रकरण होतं ते इथे काढून टाकण्यात आलेलं आहे. आता एकीकडे ब्रिटिशांची टीका करायची, ब्रिटिश राजवटीने इथे शोषण केलं, आर्थिक अनेक गोष्टी केल्या, हे सगळं आपल्याला मान्य आहे. पण त्याच्यासोबत ब्रिटिशांनी ते अनेक गोष्टी केल्या, हा आपला इतिहास आहे. तुम्ही इथे आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये या, आम्ही सगळ्या लोकांना जी आमची मुख्य इमारत दाखवतो ती ब्रिटिशांनी बांधलेली मुख्य इमारत आहे. म्हणजे आता आपण असं ठरवणार की आता ब्रिटिशांचं जे जे आहे आम्ही ते पाडून टाकतो कारण की आम्हाला ब्रिटिश आवडत नाही, असं म्हणून चालत नाही. बऱ्याच वेळा म्हणजे आपल्याला जो आवडतो तोच इतिहास नसतो. इतिहासामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला आवडू शकत नाही, पण आपलाच इतिहास आहे. म्हणजे पण ज्यावेळेस इतिहासाचं ज्यावेळेस सोयीस्कर राजकारण केलं जातं, सोयीस्कर काही गोष्टी आठवण्या किंवा सेलिब्रेट केल्या जातात आणि काही गोष्टी दुर्लक्षित केल्या जातात.
पण हा राजकारणाचा भाग आहे. इतिहासाचा विद्यार्थी, इतिहासाचा शिक्षक म्हणून मला असं करता येत नाही, असं आम्ही करू नये. जी आमची ज्ञान शाखा आहे तिच्या विरोधात म्हणजे तो अनप्रोफेशनलिझम होऊन जाईल, म्हणजे ते व्यावसायिक राहणार नाही. आणि जसं हे सगळं ब्रिटिश स्थापत्याच्या संदर्भात आहे तसा एक आणि जो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे आता मणिपूरचं प्रकरण आजूबाजूला आपल्या आहे, तर त्या संदर्भात याच्यात पार्टिशनवरचं जे प्रकरण आहे ते काढून टाकण्यात आलेले. पार्टिशन फाळणी, भारताच्या फाळणीवरचं, आणि भारताच्या फाळणीवरचं प्रकरण जे काढलंय तर आता आपल्याला म्हणजे एकीकडे आपण आज मणिपूरमध्ये जे घडलंय त्याची चर्चा करतोय, पण फाळणीमध्ये याच्यापेक्षा काही दुसरं झालं नव्हतं. म्हणजे ज्या लोकांनी उर्वशी भुटालिया यांचं द अदर साइड ऑफ सायलन्स नावाचं पुस्तक वाचलं असेल तो मोठ्या प्रमाणात लैंगिक हिंसाचार स्त्रियांवर, आणि तो सगळ्या धर्मी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, आणि या हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई पुरुषांनी आपल्या धर्मातल्या दुसऱ्या धर्मातल्या अशा सगळ्या स्त्रियांवर खूप मोठ्या पातळीचा लैंगिक हिंसाचार केलेला आहे, आणि त्याचं चांगलं डॉक्युमेंटेशन उर्वशी भुटालिया यांनी केलं. दुसरं एक पुस्तक की ज्यावेळेस फाळणीचा सगळा ही घटना घडत होती, त्याच्यानंतर भारताच्या स्त्रिया पाकिस्तानात जात होत्या, ज्या मूळ तिकडे जाणं अपेक्षित होतं, आणि तिकडच्या त्यावेळेस जे स्त्रियांचे जे कॅम्प लावले गेले होते त्याच्यामध्ये एका बाईंनी काम केलं, ज्या अनिस किडवाई होत्या. त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आझादी की छाव में, अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी काही गोष्टी नोंदवल्या. त्या म्हटल्यात की जे लोकांनी म्हणजे त्या स्वतः तिथे काम करत काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या त्या, आणि ज्या सगळ्या या स्त्रिया त्याच्या बळी होत्या त्या स्त्रियांमध्ये त्या काम करत होत्या, आणि त्या स्त्रियांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. तर त्याच्यात म्हटले ज्या पुरुषांनी बलात्कार केले त्या पुरुषांनी स्त्रियांच्या गुप्तांगावर स्वतःचे नाव सुद्धा कोरलेले. हा भारताचा इतिहास आहे, हा फाळणीचा इतिहास आहे. आणि म्हणून मणिपूरमध्ये आता काय असं अचानक घडत नाहीये, हा लैंगिक हिंसेचा सुद्धा दीर्घ इतिहास आहे, आणि तो आपण शिकवत नाही. अनेक वेळा असंही म्हटलं जातं की हिंसा कशाला शिकवायची पाठ्यपुस्तकांमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये ग्रह असा असतो, समज असा असतो की हिंसा शिकवली तर लोक हिंसक होतील. पण याचा अर्थ काय असा आहे, मला हिंसा शिकलेले लोक हिंसक होतात असं होत नाही. उलट अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे की तुम्ही हिंसा जो इतिहासामध्ये जी हिंसा झाली ती मुलांना शिकवा, त्याच्यातनं हिंसेचं स्वरूप काय असतं हे मुलांना कळेल, त्याचे परिणाम काय होतात हेही मुलांना कळेल. त्याच्यासाठी आपल्याला शिक्षणशास्त्रीय, ज्ञानशास्त्रीय काही नवीन प्रकारच्या गोष्टी विकसित केल्या पाहिजे. कसं मुलांना हे शिकवायचं, एकीकडे म्हणजे तेच म्हणजे तिथे भारतीय घटना सुरू झाली, घटनेची निर्मिती झाली हे आपण शिकवतो, स्वातंत्र्य मिळालं हे शिकवतो, पण स्वातंत्र्यासोबत भारताची फाळणी झाली हा इतिहासच आहे. फाळणी का झाली, कशी झाली, तिचा परिणाम लोकांवर काय झाला, आजही अजून म्हणजे आतापर्यंत आपल्यामध्ये 90-80 वर्षाची भारत पाकिस्तानात राहणारी लोक त्यांचे अनुभव सांगतायत. काही लोक तर अजूनही ते बोलू शकत नाही अशा गोष्टी. मग आपण फाळणी का शिकवत नाही, आणि ज्यावेळेस फाळणी आणि तिचा परिणाम हा NCERT मध्ये इतिहासकारांनी तो हे प्रकरण टाकलं तर त्याचा हेतूच हा होता की एकूणच या देशाचं जे विभाजन झालं, नुसतं ते भौगोलिक विभाजन नाही राहिलं तर ते मनांचं विभाजन झालं, त्याच्यातनं लोकांची मनं विभागली आणि त्याच्यातनं द्वेषाची पेरणी झाली. आजही पूर्ण आपला जो दक्षिण एशिया आहे, साऊथ एशिया, या साऊथ एशियाला त्या फाळणीचे फळं अजूनही भोगावे लागतात. आजही भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांची संबंध चांगली नाहीये. म्हणजे एकीकडे आपण युरोपामध्ये देश कसे गुण्यागोविंदाने राहतात असं तसं बोलतोय, पण आपले शेजारी जिंकले जवळपास 70-75 वर्ष झाला हा दक्षिण एशिया हा प्रदेश गुण्यागोविंदाने नाहीये. म्हणून सगळ्या दक्षिण एशियाचं भविष्य त्या फाळणीमुळे बिघडलेलं आहे, आणि ते आपण शिकवत नाही. आणि ते काय शिकवत नाही तर मग त्याची जर फाळणी कशामुळे झाली, कोणामुळे झाली, काय काय त्याचे परिणाम झाले, या सगळ्या गोष्टींचं जर विश्लेषण करायचं म्हटलं तर मग अनेक लोकांना सुद्धा जबाबदार धरावं लागतं, अनेक लोकांच्या राजकारणाला सुद्धा जबाबदार धरावं लागेल. आणि म्हणून ते शिकवायचं नाही, हे आपल्याला या सगळ्या रॅशनलायझेशनचं राजकारण दिसतं. याच्यातला जो पुढचा जो मुद्दा आहे की अशा प्रकारचं रॅशनलायझेशन करून
म्हणजे ज्ञानशास्त्रीय काही बदल घडेल का मला नाही माहिती, पण त्याचा एक निश्चितपणे येणाऱ्या पुढच्या काळातल्या विद्यार्थ्यांवर परिणाम होईल. म्हणजे इतिहास म्हणूनही त्याचा परिणाम होईल आणि एकूणच समज जी इतिहासाविषयीची समज तरुणांची विद्यार्थ्यांची होणार आहे त्याविषयी सुद्धा नक्कीच ते होणार आहे. आणि अशा अनेक मुद्दे, मी फक्त आता इथे इतिहासाची काही उदाहरणं सांगितली, तर त्याच्यातनं रॅशनलायझेशनचं राजकारण काय, प्रत्येक ज्ञान शाखेतल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासकांनी जर एनसीईआरटीने जे रॅशनलाइज केलंय ते जर बघितलं काळजीपूर्वक तर आपल्याला सुद्धा त्याचं राजकारण काय आहे हे स्पष्टपणे दिसून येईल. आता शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो की याच्यामध्ये 6वी पासून तर 12वी पर्यंतच्या पुस्तकांमध्ये, म्हणजे 7वीच्या पुस्तकामध्ये काही बदल केले, 10वीच्या पुस्तकांमध्ये बदल केलेली आहे, 11वी आणि 12वीच्या पुस्तकांमध्ये बदल केलेली आहे. तर एक गोष्ट दिसते की एकतर म्हणजे बदल करण्यामध्ये कॉमन गोष्ट आहे की मुघल हिस्ट्रीविषयी एक काहीसा आपल्याला याच्यामध्ये आकस दिसतो. आता मुघलांच्या इतिहासाला जास्त कव्हरेज मिळालं असा आक्षेप असेल तर एक वेळेस मी तो समजू शकतो की इतिहास लेखनामध्ये दीर्घकाळ उत्तर भारतातलीच इतिहासकार मोठ्या प्रमाणात होती, त्याच्यामुळे त्यांनी तिकडच्या इतिहासाला जास्त कव्हरेज दिलं असेल किंवा जास्त प्रकरण त्याच्यावर असतील, हा जर आक्षेप असेल तो मी समजू शकतो की बाबा दक्षिण भारत, ईशान्य भारत, पूर्व भारत या भागातल्या इतिहासाला सुद्धा तिथे स्थान मिळालं पाहिजे, हा आक्षेप अनेक इतिहासकारांनी, चांगल्या व्यावसायिक इतिहासकारांनी तो नोंदवलेला आहे. याचं म्हणजे अभ्यासक्रमाचं किंवा पाठ्यपुस्तकाचं डेमोक्रेटायझेशन करणं ही चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही अभ्यासक्रमाचं डेमोक्रेटायझेशन करताना कोणाला वगळतायत का? म्हणजे तुम्ही दक्षिण भारताचा इतिहास घ्या, तुम्ही पूर्व भारताचा इतिहास घ्या, पश्चिम भारताचा इतिहास घ्या आणि त्याचा जो संबंध उत्तर भारताच्या इतिहाशी तो जर तुम्ही वगळून टाकणार असाल तर मग दक्षिण भारताच्या इतिहासाला काय अर्थ राहत नाही, पूर्व भारताच्या इतिहास, कारण की तो शेअर्ड आहे, तो कनेक्टेड आहे. असं आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आणि काय भारताचा इतिहास असं हे आपण आपल्या सोयीसाठी केलेल्या गोष्टी आहेत. हे विभागणी इतिहास काय असं घडत नाही, आता महाराष्ट्राचा इतिहास घडतो आणि वेगळा भारताचा इतिहास घडतो असं होत नाही. ते शेअर्ड आणि कनेक्टेड असते, एकमेकांशी संबंधित आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा जर इतिहास आपल्याला समजून घ्यायचा असेल तर मुघलांचा इतिहास आपल्याला समजलाच पाहिजे. म्हणजे ते तुम्ही असं वेगळं करू शकत नाही. आणि मग त्याच्यात ज्या सगळ्या काय ज्या तुम्हाला निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्या त्याच्यात येणार, त्या समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. याच्यानंतर इंटरेस्टिंग दुसरा मुद्दा असा आहे, 12वीचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक प्रकरण तर मुघलांच्या इतिहासावरनं काढलंय आणि दुसरं प्रकरण एक ठेवलेलं आहे ते प्रामुख्याने पुन्हा 16व्या 17व्या. आता म्हणजे मुघलांच्या इतिहासाची चर्चा जर करायची असेल ती आपल्याला 12व्या 13व्या शतकात 13व्या 14व्या शतकापासून पुढे आपल्याला त्याची बॅकग्राऊंड कशी तयार होत गेली ही सगळी करावी लागते. म्हणजे तुम्ही 16व्या आणि 17व्या शतकात काय झालं हे शिकणार आणि त्याच्या आधी 200 वर्षे त्यांनी काय केलं ते नाही शिकणार. मग विद्यार्थ्यांना तो संदर्भ कळणारच नाही. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला 16व्या शतक मुघलांचा इतिहास, पण त्याच्या आधी 15व्या शतकामध्ये मुघलांचं काय झालं, कसे आले, कुठनं आले, काय हे म्हणजे इथे हे जे सगळं क्रोनॉलॉजी ती बिघडते. क्रोनॉलॉजी बिघडल्यामुळे इतिहासाचं जे आकलन आहे ते बिघडून जाणार आहे, म्हणजे किंवा ते कळणार नाही असं त्याच्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. दुसरी एक जी गोष्ट आहे याच्यामध्ये जी दिसते की हे सगळं करत असताना लोकशाही, विविधता, लोकांचे आंदोलन किंवा सामाजिक भेदभाव, सामाजिक विषमता या संदर्भात भाष्य करणाऱ्या, चर्चा करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना सुद्धा वगळलं गेलेलं आहे. म्हणजे एक राज्यशास्त्राचं जे पुस्तक आहे 10वीचं डेमोक्रेटिक पॉलिटिक्स, ते पुस्तकातले अनेक गोष्टी वगळल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आणि विरोधाभास बघा की जगभरामध्ये आज आपण आपले प्रधानमंत्री आणि भारतीय लोक सांगतात की भारत इज मदर ऑफ डेमोक्रेसी, जगातील सगळ्यात मोठी लोकशाही भारत आहे.
चांगली गोष्ट आहे. आणि जगातल्या लोकशाहीला भारतीय लोकशाहीने खूप काही दिलेलं पण आहे. प्रसिद्ध अभ्यासक योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकरांनी भारताची लोकशाही जगामध्ये युनिक कशी याविषयी खूप चांगली मांडणी केलेली आहे. पाश्चिमात्य लोकांच्या लोकशाहीच्या अभ्यासापेक्षा भारतीय लोकशाही कशी घडली याविषयी मांडणी केली. भारत ही लोकशाहीची जननी आहे का याविषयी अनेक वेगवेगळे मत होऊ शकतात. कारण हे राजकीय स्टेटमेंट आहे. लोकशाहीची स्वतंत्र जर व्याख्या बघितली, लोकशाही खूप वेगवेगळ्या पद्धतीने घडलेली गोष्ट आहे. एकीकडे देवराज चरण नावाचे एक प्रसिद्ध इतिहासकार होते, त्यांनी स्लेव्हरी इन एन्शियंट इंडिया नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे एकीकडे म्हणजे गुलामगिरी प्राचीन भारतात होती असं म्हणायचं, आणि दुसरीकडे लोकशाही प्राचीन भारतामध्ये होती असं. म्हणजे गुलामगिरी आणि लोकशाही गुण्यागोविंदा नांदतात का? लोकशाही आहे आणि गुलामगिरी आहे, मग तिला लोकशाही म्हणतात का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात. असो, तो जरी मुद्दा वेगळा ठेवला, पण आज आपल्या समकालीन याच्यामध्ये ज्यावेळेस म्हटलं जात आहे की भारत जगातली मोठी लोकशाही, लोकशाहीची जननी आहे, अशा काळामध्ये पाठ्यपुस्तकातली लोकशाही मात्र गायब होते. म्हणजे लोकशाही आणि विविधता हे प्रकरणच गायब. आणि याचा संबंध आता मी कारण विज्ञानाचा अभ्यास, विज्ञानात काय काय बदल झाले ते मी बघितलेले होते, पण ताईंनी जे सांगितले म्हणजे डायव्हर्सिटी, जैविक विविधता आहे, तो प्रकरण पण गेले. एकूणच विविधता हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे बाबा, त्याला आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपण नको सामावून घ्यायला. मग आपल्याला माहिती आहे, एक सुरी, एक रंगी, एक ढंगी, एक साची, काहीतरी करायचं असा काहीचा हेतू आणि उद्देश आहे का, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. त्याच्यानंतर आता पुन्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लोकशाही आणि लोक याचं किती जवळचं नातं आहे. लोक आणि लोक चळवळ, लोक चळवळींशिवाय भारतातली एवढी मोठी लोकशाही राहिली नसती. भारतामध्ये जनचळवळी, लोक चळवळी होत्या म्हणून ही लोकशाही भारतातली सगळ्यात मोठी लोकशाही झाली आणि खऱ्या अर्थानं तिला अर्थ मिळाला. पण लोकशाही आणि विविधतेसोबत पाठ्यपुस्तकात जनचळवळी सुद्धा काढल्या जात आहे. त्याच्या जो जनसंघर्ष आणि जनचळवळी हे प्रकरण ते पण काढलेले. त्याच्यानंतर लोकशाही समोरील आव्हाने हे एक प्रकरण आहे. आता हे काही आपण सांगायचं, बाबासाहेब आंबेडकरांनी तर भारतीय संविधान सभेमध्ये संविधान देतानाच म्हटलेलं लोकशाही समोरील आव्हाने विषयी बोललेलं आहे. तर लोकशाही समोरील आव्हाने काय आता निर्माण झालेलं नाही, तर त्याच्याविषयी सातत्यानं भारतीय समाजामध्ये एकीकडे जयप्रकाश नारायण असतील, एम.एन. रॉय असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर या लोकांनी सातत्याने लोकशाही समोरील आव्हानांची चर्चा केलेली आहे. इथे मात्र लोकशाही समोरील आव्हाने हे प्रकरणच वगळलेले. आता लोकशाही समोरील आव्हाने म्हटल्यानंतर मग काय काय येऊ शकतात? विरोधी पक्ष नष्ट करून टाकणे, लोकशाही समोरील आव्हाने. म्हणजे विरोधी पक्षच नसेल तर त्याला लोकशाही म्हणता येत नाही ना. असे अनेक वेगवेगळ्या गोष्टी, तर तो प्रकरण त्याच्यात नाही आहे. अजून अशा काही गोष्टी राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदललेल्या आहेत. आता थोडं समाजशास्त्राच्या काही पाठ्यपुस्तकं आहेत त्याविषयी मी थोडं बोलतो. मी खूप जास्त बघितलं नाही, पण काही 2-3 जे पाठ्यपुस्तक आहेत त्यांचा अभ्यासक्रम बघितला तर त्याच्यातल्या काही गोष्टी, एकतर म्हणजे काही शब्द तिथे बदललेले आपल्याला दिसतात. म्हणजे दलितांचा जो असंतोष आहे त्या निमित्ताने ज्या आलेल्या कविता आहेत आणि त्या कविता ज्या अभ्यासक्रमामध्ये आलेल्या त्या काढलेल्या आहेत. नंतर आदिवासींविषयीचा जो तथाकथित प्रस्थापित समाज आहे, मेनस्ट्रीम समाज आहे, त्याची मतं कशी आहेत हे अशी ज्या ओळी होत्या त्या काढलेल्या आहेत. आजही आपल्या समाजामध्ये जे तथाकथित नागर आणि तथाकथित मेनस्ट्रीम लोक आहेत त्या लोकांची मतं आदिवासी समाजाविषयी खूप पारंपरिक साचेबद्ध असतात. म्हणून ते मत तिथे आलेलं होतं, पण ते वगळून टाकण्यात आलेलं आहे. त्याच्यासोबतच ज्या सामाजिक प्रगती झाल्यामुळे त्याच्यानंतर असे मार्जिनल समूह आणि यामध्ये काही एक थोडी उन्नती झाल्यामुळे त्याला जो एक रिॲक्शनरी रिस्पॉन्स उच्च जातीय लोकांकडून आलाय त्याची चर्चा करणारा एक पॅराग्राफ पुढवून टाकण्यात आलेला आहे. म्हणजे एकूणच सामाजिक बदल आणि सामाजिक चळवळींमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या जिथे डिसअग्रीमेंट, रिस्पॉन्स, रिॲक्शन किंवा सामाजिक मतं
कशी आहेत लोकांची याची चर्चा करणारा जो अभ्यासक्रमामध्ये जो भाग होता तोही याच्यात बघून टाकण्यात आलेला आहे. म्हणजे आता याचा संबंध आपल्याला कुठे म्हणजे डायलॉग, डिसेंट आणि डेमोक्रेसी याच्याशी जी चर्चा होते बाबा समाजामध्ये एखादी भारतीय लोकशाहीची जी डेव्हलपमेंट झाली, जी विकास झालेला आहे तो विकास लोकशाहीमध्ये डायलॉग, डिसेंट असल्यामुळे झालेला आहे. आणि ते जे मुद्दे जी डिसेंटची, डायलॉगची किंवा सामाजिक काय संघर्षाची चर्चा करणारे जे मुद्दे होते ते त्यातनं बघायला. तर या सगळ्या याच्यातनं काय दिसतं, जी म्हणजे जिथून काहीतरी एक वेगळे प्रश्न उपस्थित होऊ शकतात किंवा जे समूह काही वेगळ्या प्रकारचं मत त्याच्यातनं येऊ शकतं ते हळूहळू पद्धतीने याच्यातनं वगळता नाही येणार. म्हणून आपल्याला दिसतं मुस्लिम, दलित, आदिवासी हे समूह जर आपण नुसतं बघितलं तरी आपल्याला या समूहांची जी पाठ्यपुस्तकामध्ये जी चर्चा होती ती वगळताना दिसते. आणि म्हणून ही जी तथाकथित जी रॅशनलाइज बनलेली पाठ्यपुस्तकं, अभ्यासक्रम ज्यावेळेस मुलं वाचतील किंवा ते अभ्यासतील तर त्यावेळेस कुठल्या प्रकारची कल्पना भारताची, भारतीय समाजाची, भारतीय इतिहासाची त्यांच्या डोक्यामध्ये निर्माण होईल असा एक खूप मोठा प्रश्न या अनुषंगाने निर्माण होता. आणि म्हणून हे काय फक्त कुठेतरी एनसीईआरटी मध्ये होतंय आणि असं होत असतंय म्हणून एवढं वरवरचं याला आपण बघितलं नाही पाहिजे. याचा खूप मोठा सामाजिक आणि सगळ्यात महत्त्वाचा ज्ञानशास्त्रीय परिणाम आपल्या समाजावर आणि विद्यार्थ्यांच्या मनावर होणार आहे. कारण मला आठवतं आजही म्हणजे मी BA ला इतिहास काय शिकलो त्याच्यापेक्षा शाळेमध्ये आणि 11-12वीला काय शिकलो ते मला जास्त आठवतं. आय डोंट नो त्याला काही बायोलॉजिकल, न्यूरोलॉजिकल, कॉग्निटिव्ह काही कारण आहेत का मला माहित नाही, पण वेगवेगळे कारण. पण आता ज्यावेळेस अशा वयामध्ये किंवा अशा जिथे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट मुलांची होती अशा वयामध्ये जे शिकवलं जातं आणि तिथे जर असे प्रयोग होत असतील तर मात्र मग भविष्याविषयी खूप आपण गंभीरपणे विचार करणं गरजेचं. शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. प्रसिद्ध इतिहासकार, शिक्षण तज्ञ आणि शिक्षणाचा इतिहासाचा अभ्यास करणारे कृष्ण कुमार यांनी प्राईड आणि प्रिजुडाइज, स्कूल हिस्ट्री इन इंडिया आणि पाकिस्तान असं एक खूप चांगलं संशोधन केलेलं आहे. भारत आणि पाकिस्तानामध्ये शाळेमध्ये जो इतिहास शिकवला जातोय त्याच्यातनं कशा पद्धतीने मुलांच्या मानसिकता घडतात आणि त्या अनेक वेगळ्या कम्युनल मानसिकता घडतात, द्वेष करणाऱ्या मानसिकता घडतात याचा खूप चांगला अभ्यास कृष्ण कुमारांनी केलेला आहे. हे कृष्ण कुमार एनसीईआरटीचे कधी काळी अध्यक्ष होते. त्यांच्या काळामध्ये एनसीईआरटीने एक खूप मोठी उत्तुंग भरारी घेतली होती. आता मात्र एनसीईआरटीची प्रवास खूप वेगळ्या दिशेने होतोय. थँक्यू. तर इतर कुणी तज्ञांना विचारावं का कोण तज्ञ आहे कोण नाही हे फार व्यापक मुद्दे झाले. अहो ज्यांनी लिहिलं त्यांना विचारा. इतका साधा मुद्दा. ज्यांनी लिहिलं संपादक मंडळ म्हणून ते नाव आहे पण ते म्हणाले तसं संपादक मंडळ म्हणजे लेखक मंडळ असंच. आणि हे एनसीईआरटीचे सगळेच गेली 50-60 वर्ष पुस्तकांच्या संदर्भात आहे, हे नवीन. त्यामुळे ज्यांनी लिहिलं, ज्यांनी संपादन केलं म्हणजे आपण त्यांना विचारलं का एवढा साधा मुद्दा. तुम्ही सरांना विनंती करते की त्यांनी अध्यक्ष समारोप करा. नमस्कार. त्या दोन्ही वक्त्यांचं विवेचन आणि त्यानंतर प्रेक्षकांना आलेले प्रश्न, रथ सरांनी दिलेलं आपलं मांडणं याच्यामुळे मला अध्यक्ष समारोप करायचं कारणच नाही खरं तर. पण थोडं मला आणखीन काही मुद्दे आहेत ते आपल्याशी शेअर करायचे वाटतं. पहिला एक मुद्दा आहे की जो स्थूलमानाने सर्वांना मान्य आहे, आता सुद्धा शेवटी त्याचा उल्लेख केला की शिक्षण व्यवस्था ही एक राजकीय व्यवस्था आहे आणि हा विचार विशेषतः उत्तर ह्याच्यात ब्रिटिशांच्या नंतर आलेला विचार आहे.
ब्रिटिशांच्या आधी काय नाही, असं शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजींनी चालवलेल्या शाळा होत्या असं काही नाही की काही राजे शाळा जे पाठशाळा चालवतात त्यांना अनुदान देत असतील, गुरुदक्षिणा देत असतील, पण अशी काही रचना नव्हती, व्यवस्था नव्हती शिक्षण व्यवस्था नावाची. त्यामुळे जिथं जिथं शिक्षण व्यवस्था झाली ते राजकारणाचाच एक भाग आहे. त्यामुळे कुठलाही राजकारणी असेल, कुठलाही राज्यकर्ता असेल, तो त्या शिक्षण व्यवस्थेवर आपला काहीतरी आपला पगडा मिळेल आणि त्याच्यातनं आपल्याला समाजाची नाड्या आबळता येतील, आपल्याला हवे तसे लोक घडवता येतील. म्हणजे मेकॉलेजच्या शिक्षण पद्धतीला जे नावं ठेवतात ते त्याच पद्धतीनं पुढे चालतात असं आपल्याला दिसतं. त्यामुळे असे बदल वारंवार केले गेलेले आणि आता शेवटी उदाहरणं पण सांगितली सरांनी की वेगवेगळ्या देशांमध्ये पण हे केले गेलेले. दुसरा मुद्दा असा येतो की शिक्षण अभ्यासक्रमामध्ये बदलच नाही करायचे का, तर असं नाहीच आहे. अभ्यासक्रम सतत विकसित होत जाणारच. जर अभ्यासक्रमात बदल नाही केले तर तो साचलेपणा येतो आणि ते साचलेपणामधनं कुठेच कोणी पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे अभ्यासक्रमात बदल केले पाहिजेत. आता सतत बदल होत पण गेलेले आहे. म्हणजे राजीव गांधींच्या काळात पण झाले, त्याच्या आधीच्या काळात पण झाले, सतत बदल होत गेलेले. त्यामुळे त्यात बदल नाही होणार असं काही गरज नाही. आता ते बदल होत असताना कोणी बदल केले ते आणि कशासाठी केले याच्याबद्दल एक उहापोह होऊ शकतो, पण तो एक शिक्षणाच्या इतिहासाचाच भाग म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं कायम की असं बघायला लागेल त्याच्याकडे की शिक्षणाचं काम हे चिकित्सेकडे नेणारं काम आहे. त्यामुळे चिकित्सेकडे नेणारे बदल जे असतील ते प्रगतीकडे नेणारे बदल आहेत. चिकित्सा न करणारे, चिकित्सेकडे न नेणारे असे बदल आहेत ते अधोगतीकडे नेणारे. हा आपल्याला ढोबळमानाने त्याच्याकडे निश्चित आपल्याला म्हणता येतं. मग असे बदल आता झालेत का, तर आपल्याला विज्ञानामधले किंवा नारखेडांनी गणितामधले पण सांगितलं, उल्लेख केला, सामाजिक विज्ञानांमधले, अर्थशास्त्रामधले वगैरे असे सगळे बदल आपण पाहिले. तसे भाषांच्या पुस्तकांमध्ये पण असेच बदल झालेले आहेत की ज्या बदलांमुळे चिकित्सा कमी होईल. किंबहुना म्हणजे आता भाषेच्या पुस्तकांमधली गमतीशीर असं आपल्याला म्हणता येईल वेगळं निरीक्षण की अशा गोष्टी काढून टाकल्या की ज्या सरकारवर टीका करतात, म्हणजे नोकरशाहीवर टीका करणारा धडा काढून टाकला. म्हणजे की नोकरशाहीबद्दल उलट जास्त अधिक चौकसपणे बघायला पाहिजे. त्यामुळे चौकसपणाच नको अशा पद्धतीनं हे बदल आपल्या भाषे म्हणजे अगदी इंग्रजीतल्या काही पाठ्यपुस्तकांमध्ये व्याकरणच काढून टाकले. म्हणजे अगदी नाही बाबा ते मगाशी जसं म्हटलं की तुम्ही या वर्गात शिकला, आता पुढच्या वर्गात शिकायची गरज नाही. आणि मग म्हणजे मला या वर्षी माझं काम चालू असताना जो प्रश्न पडला, जी समस्या माझ्या समोर आली ती इंजिनिअरिंग कॉलेजकडनं आली होती. आणि त्यांनी मला असं सांगितलं की आमच्याकडे जे इंजिनिअरिंगसाठी 12वी पासून विद्यार्थी येतात त्यांना 11वी 12वीचं काहीच येत नसतं, तर त्यांना शिकवायला लागतं आम्हाला. तर ते त्यांना शिकवायला लागू नये याच्यासाठी तुम्ही काय आम्हाला काही प्रोजेक्ट वगैरे देता का त्यांच्यासाठी, किंवा काही याचं प्रश्नावल्या वगैरे असं देता का, असं ते मला काम आलं. आणि मग त्याच्यावरनं मी ते काम चालू आहे माझं तसं. आणि त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की आपल्याकडे आता जी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीमध्ये मूल्यमापन पद्धती आहे, ती मूल्यमापन पद्धती सुद्धा याच्यामध्ये बदलण्याचे सुतोवाच केलेले, पण ती प्रत्यक्ष काय आहे ती आता सांगितलेली नाही. आणि हे मला वाटतंय की या सरकारचं विविक्षित लक्षण आहे की खूप आपण बदल करतोय असं ढोल पिटायचे आणि काय बदल करतोय ते सांगायचंच नाही. आणि सांगायचं बघा लोकांनी बदलाला पाठिंबा दिला, काय कॉमन सिव्हिल कोडला पाठिंबा दिला बघा इतके, पण काय आहे कॉमन सिव्हिल कोड ते तर सांगा, मग आम्ही त्याला पाठिंबा द्यायचा की नाही ते ठरवू. तर तसं एक होत गेलेलं. म्हणजे अगदी दुसरं एक उदाहरण सुद्धा आपल्याला देता येईल, काय कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, की कंपन्यांनी पैसे द्यायचे, किती द्यायचे, कशासाठी द्यायचे, कोणासाठी द्यायचे असं काही नियमच नाही केले.
आणि मग नंतर बघू. आणि मग नंतर ते म्हणजे ज्यांना हडप करता आले त्यांनी हडप केले. हां, म्हणजे कारण नियमच नव्हते ना काही. तर असो, तर नियम न करणं हाच एक नियम झालेला याच्यामध्ये. तर तो एक मोकळा भाग ठेवून त्याच्यामध्ये एक गाफीलपणा निर्माण करणं असा एक भाग आहे. मग थोडं मगाशी दशावताराबद्दल बऱ्याच जणांनी उदाहरण दिलं आणि मग ते उत्क्रांतीचं उदाहरण म्हणून सांगितलं जातं. तर मला मी पण एकदा म्हटलं की अरे मग दशावतार आपण उत्क्रांती म्हणून बघू बरं. हां, ठीक आहे बाबा. मत्स्य, कुंभ, वराह, नारसिंह म्हणजे समुद्रात पाण्यातला प्राणी, मग जलभूचर, मग भूचर, मग नारसिंह म्हणजे सिंह, प्राणी आणि मनुष्य. आता इथं उत्क्रांती संपत नाही ना दशावतारात. म्हणजे पुढचे अवतार पण उत्क्रांतीचेच असं मानायला पाहिजे. मग वामन, बुटबंगण, तो पण मग त्याच्यापेक्षा उत्क्रांत झालेला कोण? परशुराम. त्याच्यापेक्षा उत्क्रांत झालेला राम. त्याच्यापेक्षा उत्क्रांत झालेला कृष्ण. त्याच्यापेक्षा उत्क्रांत झालेला बुद्ध. मग बुद्धालाच घेतलं पाहिजे ना, सर्वात उत्क्रांत झालेलं. मग घ्या, दशावतारात सर्वात उत्क्रांत झालेला बुद्ध. मग बुद्धाची सगळी फिलॉसॉफी घेतली पाहिजे. मग असं म्हणायचं आहे का त्याच्यात, जर तो उत्क्रांत असेल असे पण आपल्याला त्याच्यामध्ये काही प्रश्न पडू शकतात. तत्कालीन काही प्रश्न आता निर्माण होत आहेत, झालेले ते विशेषतः विद्यार्थ्यांच्या बाजूने झालेले. म्हणजे आता हे 23-24ला अभ्यासक्रम जो 12वीचा आहे याच्यातला, तर आता ही जी नीट परीक्षा होणार आहे ती नीट परीक्षा म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल वगैरेच्या ऍडमिशनसाठी त्याच्यामध्ये हे गाळलेले धडे घेणार इतकं नाही घेणार. मग त्यांचा अभ्यास करायचा का नाही, म्हणजे जे सगळे क्लासवाले आहेत जे कॉम्पिटिटिव्ह परीक्षा देणारे म्हणजे त्यांचं मार्गदर्शन करून भरपूर बिया घेतात ते, त्यांच्यासमोर हा प्रश्न सतत येतो. तर त्यांचं उत्तर आता असेल बघा, कॉम्पिटिटिव्ह परीक्षेचा क्लास घेणाऱ्यांचं उत्तर असेल की म्हणजे आता ह्याच्यातला गाळलेला आहे पण नीट मधला गाळलेला आहे की नाही माहित नाही, पण गाळतील एका वेळेस. पण तुम्ही जास्त अभ्यास केला म्हणून कुठे बिघडलं असं म्हणजे तुम्ही कराच अभ्यास असं. आणि मग त्याच्यात सुद्धा पुन्हा मखलाशी अशी करतात की जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल त्यावेळेला तुम्हाला नक्की कळेल की हा गाळलाय की नाही, मग त्यावेळेला नका बोलू. पण त्याच्यात खरोखर असं झालेलं, या सगळ्या गाळलेल्या भागांमधून असं झालेले की म्हणजे काय म्हणू आपण की शिक्षणाचं खूप मोठं ओझं विद्यार्थ्यांवर आहे. शिक्षण अभ्यासक्रमाचं ते कमी करायचं आहे. मग ते कमी करताना काय केलं, प्रत्येक एक भाग त्याच्यातला कमी केला. पण ते कमी करताना डबे तेवढेच ठेवले डोक्यावरचे, आतला भाग काढून घेतला. त्यामुळे ते पोकळ झालं शिक्षण. हा त्याच्यातला वाईट भाग की पोकळ झालेलं, एकाला एक तर्कस्थ सुसंगत असं काही राहिलेलं नाही. म्हणजे आपण आता सुद्धा आपल्या मुलं किंवा असे शाळेतल्या विद्यार्थ्यांचे सिलेबस बघितलं, पुस्तकं बघितली, तर आपल्याला लक्षात येतं की तोच पाठ्यक्रम एका एक वर्षानंतर असतो. म्हणजे तोच पाठ्यविषय, एकच विषय. म्हणजे काय समजा आपण पिरियॉडिक टेबल असंच म्हटलं तर मग तो 9वी ते 11वी किंवा दुसरा कुठला घेतला तर 8वी ते 10वी ते 12वी असं दर कारण ती लिंक राहायला पाहिजे. अमेरिकन व्यवस्थेमध्ये, अमेरिकन शिक्षण व्यवस्थेमध्ये असं आहे की लिंकच नाही येते. 4 वर्षांचा अभ्यासक्रम आहे पूर्ण, तर पहिल्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये जो काही विषय होईल तुमचा तो विषय परत 4 वर्ष त्याला हातच लावायचा. तर ही तर बरोबर नाही. आपल्याकडे जी आहे ती सिस्टीम बरोबर आहे त्या अर्थाने की ती एका का होईना. म्हणजे मगाशी पण सांगितलं की शिक्षणातनं गळती झाली तर मग तो विषयच कळणार नाही. तो विषय कधी अभ्यासलाच जाणार नाही. एखादा मुद्दा म्हणजे एखादा टॉपिक, तर तो टॉपिक अभ्यासला जावा म्हणून तो ठिकठिका प्रत्येक अल्टरनेट इयत्तेमध्ये असणं ही एक चांगली व्यवस्था इथं आहे. तर त्या व्यवस्थेमध्ये फक्त आता जसं गणिताचं उदाहरण नाटखेडने दिलं की गणिताचा अभ्यासक्रम असा कमी केला की तुम्हाला तो हलका झालाय असं भासतं. हलका झालेलाच नाही, कारण तुम्हाला मधली गॅप भरून काढल्याशिवाय पुढचं समजतच नाही.
आणि पुढचं समजलं नाही की मग जसं इंजिनिअरिंग कॉलेजचे लोक म्हणतात माझ्याकडे येऊन की ते काय 12वीच्या मुलांना काही येत नाही, आम्हालाच सांगायला होतं सगळ्यांना. तर ती एक अभ्यासक्रम सुधारताना ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, नाहीतर खरोखर पोकळ डोक्याचे आणि पोकळ अभ्यासाचे विद्यार्थी त्यामधनं तयार होऊ शकतील. हा एक धोका फार मोठा इथं आहे. आणि शेवटचा मुद्दा मला शिक्षकांच्या दृष्टीने मांडायचा आहे की कुठलाही बदल असला तरी शिक्षकांना तो सहसा नको असतो, कारण त्यांची एक पद्धत ठरून गेलेली असते शिकवायची आणि नवीन काही शिकायला लागतं काही वेळेला. म्हणजे आता याच्यात ह्या अभ्यासक्रमाच्या बदलात उलट झालेलं आहे की गळती जास्त झालेली आहे, त्याच्यामध्ये गाळलं जास्त गेलेलं आहे. तर ते कदाचित विद्यार्थी पण स्वागत करतील, तसं शिक्षक पण त्याचं स्वागत करतील की बरं झालं बाबा डोक्यावरचं ओझं कमी झालं. पण ते करत असताना खरोखरच असं होतंय की तुम्हाला ते ओझं घ्यायलाच लागतं, तरच पुढचा टॉपिक समजतो, तरच पुढची पायरी समजते. त्यामुळे सुसूत्रता असणं हे जे अभ्यासक्रमाचं लक्षण आहे ते ह्याच्यात राहिलेलं नाही. आणि त्याचं पुन्हा खापर कोविडवर फोडलंय, कोरोनावर, की ते कोरोनामुळे काही त्रास झाले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना काही आलं नाही. आणि खरोखरच आज येतच नाहीये विद्यार्थी. 7वीचे विद्यार्थी सुद्धा अक्षर वाचून अभ्यास करतात, नाही वाचतात, शब्द वाचायला नाही येत. तर मग त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि एक फक्त शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो, जो विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्याबद्दलचा शेवटी उल्लेख आला तो की विज्ञान ही एक अभ्यासाची पद्धत आहे, तंत्रज्ञान हा त्याचा एक आविष्कार आहे, वस्तुरूप आविष्कार आहे तंत्रज्ञान हा. मग विज्ञान ही जर अभ्यासाची पद्धत आहे तर ती विज्ञानाची अभ्यासाची पद्धत राज्यशास्त्राला पण लागू होते, भाषेला पण लागू होते आणि भौतिक विज्ञानाला पण लागू होते, कारण ती पद्धत आहे अभ्यासाची. आणि मग आज खरोखरच असं झालेलं आहे, जसं यांनी सांगितलं की आपल्याकडे तंत्रज्ञानाला अधिक महत्त्व दिलं जात आहे आणि त्यामुळे म्हणजे अभ्यासक्रम कमी करण्याचं एक कारण असं पण सांगितलं गेलं की विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करायला, प्रोजेक्ट्स करायला वेळ मिळावा, प्रॅक्टिकल घ्यायला वेळ मिळावा. आता प्रॅक्टिकल करायचे असेल तर त्याच्यासाठी साधनं लागतात, साधनं हवी असतील तर त्याच्यासाठी पैसा खर्च करायला लागतो आणि उलट शिक्षणावरचा पैसा कमी खर्च होतोय, म्हणजे शिक्षणावरची प्रोव्हिजनच कमी होते. मग कुठली प्रात्यक्षिक मिळणार? मग अटल काय टिंकरिंग लॅब म्हणून काहीतरी आपलं एक सोडायचं, त्या लॅब्स किती चालू आहेत आणि किती बंद आहेत हे सगळ्यांना दिसतं. तर त्यामुळे हा एक वरकरणी जसे शाब्दिक खेळ असतात तसा हा एक खेळ झालेला आहे. खेळ म्हणजे जरा खेळ खंडोबा होऊ नये अशी अपेक्षा आहे. म्हणजे जेव्हा पहिलं राजीव गांधींच्या काळामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी आली होती त्यावेळेला आम्ही शिक्षकांसाठी शिबिरं घेतली होती, प्रेरणा प्रबोधन शिबिरं. त्यावेळेला भैया वैद्य म्हणून आपल्याला माहिती असतील, आपटे प्रशालेचे प्राचार्य होते. तर ते नेहमी भाषण सुरू करताना सांगायचे की हे जे काय नवीन शैक्षणिक धोरण आलंय त्याचं जे काय वाटोळं करायचं असेल ते आपण करू शकतो, असं ते शिक्षकांना सांगायचे. कारण तुमच्या वर्गामध्ये तुम्ही काय शिकवता हे बघायला कोणी येत नाही. तसं आहे की आज शिक्षण क्रमातच, अभ्यासक्रमातच, पाठ्यक्रमातच असं झालेलं की पुस्तक जसं आपली 1ली ते 4थीची नवीन जी पाठ्यपुस्तकं आली ती सगळी पाठ्यपुस्तकं एकत्र करून 4 सेमिस्टरचे 4 तुकडे केले. म्हणजे मी जेव्हा शिकायला होतो शाळेमध्ये 11वीच्या वेळेला तेव्हा आमच्याकडे गणिताची 2 पुस्तकं होती, एक भूमितीचं एक बीजगणिताचं, आणि 8वी पासून तीच पुस्तकं होती 11वी पर्यंत, पुस्तक एकच त्यातले भाग. पण मी त्यामुळे आम्हाला दरवेळेला रेडी रेफरन्स असायचा, मागं जाता यायचं आम्हाला, अरे हा हे आपलं काय चुकतंय ते आपण त्या धड्यात जाऊन बघू. तर तसं एक सातत्य त्याच्यामध्ये राहणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ते सातत्य राहणं हे चिकित्सकाकडे जाणारं सातत्य राहिलं पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थाने शिक्षण होईल
खऱ्या अर्थाने समाज घडेल असं मला पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं. त्यामुळे या सगळ्या आत्ताच्या पाठ्यक्रम बदलाकडे एक मला हे पण वाटतं की हा पाठ्यक्रम बदल तात्पुरता आहे. म्हणजे काय 24 साली राज्य सरकार बदलेल, सरकार बदलेल आणि पाठ्यक्रम बदलेल असं नाही. त्यांनाच लक्षात येईल की अरे हे याच्यातल्या खूप गोष्टी आज समजत नाहीये. त्यामुळे आणि तो पुन्हा सुधारला जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि एक काम सुरुवातीला करायचं राहिलं ते मी आता समारोप करताना करतो. ते म्हणजे पाहुण्यांचे स्वागत करायचं असतं. आम्ही पुस्तकं देऊन त्यांचं स्वागत करतो. आता स्वागत आणि आभार एकदमच करतो. आभार प्रदर्शनाचा वेगळा कार्यक्रम नसेल तर मी दोन्ही वक्त्यांचे आभार मानतो. मुख्यतः मी सर्व उपस्थितांचे आभार मानतो की असं काहीतरी आवडतं सारणी आणि जे वक्त्यांना सुद्धा हे काय आवडतंय का सारणी आहे का आवडत नाही अजून सारून चाललंय सगळं असं काय कळत नाहीये. तर पण हा फार महत्वाचा आणि गंभीर विषय आणि त्याच्यामध्ये तुम्ही आलात सगळे. त्याच्यामधले काम करणारे या क्षेत्रातले लोक आले आणि विशेषतः लोकशाही उत्सव समिती सारखी एक ग्रुप, एक गट, एक कार्यकर्त्यांचा समूह याच्यामध्ये सामील झाला. आणि त्यामुळे मराठी विज्ञान परिषदेचं जे पुन्हा की चिकित्सक वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला समाज निर्माण करायचं काम आहे ते काम, त्या कामाला पण एक वेगळी डायमेन्शन मिळाली या कार्यक्रमाच्या निमित्ताने. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. ही पुस्तकं त्यांना देतो. एक फक्त सर्वांना विनंती करतो की ही पुस्तकं दिल्यावर आपण 1 मिनिट मंगला नागरेकर यांच्यासाठी उभं राहू. त्यांनी पण या सगळ्या अभ्यासक्रमातल्या बदलामध्ये त्यांचे अनेक लेख पण आहेत. प्रत्यक्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि गणिताच्या बद्दल त्यांचा अतिशय अभ्यासच होता. त्याच्यामध्ये त्यांनी कामही केलेले प्रचंड. तर त्यांना आपण श्रद्धांजली वाहूया.